नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2023 चा अखेर निकाल लागला। 7006 जागांसाठीचा हा निकाल आहे। जवळपास 278 प्राधिकरणासाठीचा हा निकाल आहे। सो या निकालाद्वारे थोडक्यात आपण समजून घेऊया की यामध्ये महाराष्ट्रात टॉपर कोण आलेला आहे। या निकालामध्ये तुमचं नाव शोधायला जर अडचण होत असेल तर मी प्रोसेस सांगतो, या प्रोसेसने चेक करा की तुमचं नाव आहे का। तिसरा मुद्दा, ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे, डीव्ही साठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे। आणि चौथा मुद्दा, प्रतीक्षा यादी लागणार का, ज्या ज्या उमेदवारांनी कदाचित याच्यामध्ये जागा जर घेतल्याच नाही, म्हणजे त्यांचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे, असे उमेदवार यात आलेच नाही तर त्या जागेवरती काय विचार होऊ शकतो। आणि दुसरा मुद्दा की ऑलरेडी यामध्ये जेवढ्या जागा तेवढ्या फिलअप झाल्याच नाहीये, बाकीच्या जागा उरलेल्या आहेत, त्यांचं काय होणार। थोडक्यात आपण समजून घेऊया, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये आपण पूर्ण माहिती घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं 2025 आता 2025 मध्ये तुम्हाला माहिती आहे की ग्रुप बी ची जाहिरात येते जुलै 25 म्हणजे 15 जुलैच्या आसपास। कंबाईनची जाहिरात येणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये आणि यांची एक्झाम होणार आहे ग्रुप बी ची 9 नोव्हेंबर, ग्रुप सी ची 30 नोव्हेंबरला एक्झाम आहे। सो आता तुमच्याकडे 4 ते 4.5 महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी। ज्या उमेदवारांनी ह्या शेवटच्या लिस्टमध्ये नाव नसेल त्यांनी परत पुढच्या एक्झामची तयारी चालू ठेवा। आणि जे फ्रेशर विद्यार्थी त्यांनी तर अभ्यासाला लागाच, कारण ही जाहिरात येणारच आहे। याचं मागणी पत्र एमपीएससी कडे जायला लागलेलं आहे आणि यासाठी तयारीला तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची ही बॅच पण आहे। ही बॅच 2 प्रकारची आहे। पहिलं म्हणजे तुम्हाला पूर्व प्लस मुख्य एकत्रित अभ्यास करायचा, त्यासाठीची ही बॅच आहे ज्याची फी 6999 प्लस जीएसटी आहे। आणि दुसरी बॅच ज्यात फक्त प्रिलिमचा अभ्यास करायचा असेल तर 5999 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे। ह्या बॅचमध्ये सगळ्यात फॅकल्टी तुम्हाला सेपरेट आहे आणि विशेष करून ह्या सगळ्या फॅकल्टीचा 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे। तुम्ही यूट्यूबला जाऊन यांचे लेक्चर बघू शकता। यूट्यूबला सिरीज चालू केली आपण। सिरीजमध्ये बघा 3 प्रकारच्या सिरीज आम्ही तुम्हाला देतोय। कोणकोणत्या 3 सिरीज आहेत तर पहिली सिरीज तुम्हाला सब्जेक्ट निहाय डेमो सिरीज, डेमो सेशन चालू झालेली आहे। दररोज संध्याकाळी 6 वाजता डेमो सेशन आहे। सो डेमो सेशन पाठीमागचे बघून घ्या आणि आता अपकमिंग आहे ते पण बघून घ्या, एक अंदाज तुम्हाला येईल की शिकवलेलं तुम्हाला समजतं का। दुसरं सेशन तुम्हाला पीवायक्यूचं सेशन दररोज संध्याकाळी 5 वाजता चालू केलेलं आहे। हे पीवायक्यू सेशन म्हणजे प्रत्येक विषयाचे टॉपिक नुसार पीवायक्यू सेशन आहे। आणि तिसरं सेशन तुम्हाला स्टेट बोर्डचं सेशन आहे जे की 3 जुलैपासून संध्याकाळी 9 वाजता म्हणजे रात्री 9 वाजता चालू केलं। स्टेट बोर्ड ते पण टॉपिक वाईज चालू केलेलं आहे। सब्जेक्ट मधला टॉपिक घेऊन सगळं स्टेट बोर्ड एक्सप्लेन केलं जातं। हे सगळं तुम्हाला यूट्यूबला फ्री स्वरूपात अवेलेबल आम्ही केलेलं आहे। सो नक्की याचा फायदा करून घ्या। आणि पाठीमागे मी काही व्हिडिओ घेतलेले आहे, प्रत्येक पदाबद्दलची माहिती घेतलेली आहे, एमपीएससीची अपडेट आहे, केवायसी बद्दल, पर्सेंटाइल सिस्टम काय आहे, हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला घेतलेत बघा। हे सगळे व्हिडिओ पाठीमागचे बघून घ्या। आणि अपकमिंग व्हिडिओ घेणार मी तुम्हाला या प्रोसेसमध्ये। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असणार आहे, डॉक्युमेंटमध्ये काय काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ओरिजिनल लागणार आहे, झेरॉक्स लागणार आहे, नसतील तर काय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे। सो डीव्ही होणारी पुढची प्रोसेस आहे, त्या संदर्भातला हा व्हिडिओ माझा पाहायला विसरू नका। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचेल। आता बघा, यामध्ये मुख्य मुद्दा आहे की एमपीएससीने 11 जुलै म्हणजे कालच संध्याकाळी अगदी लेट प्रसिद्धीपत्रक दिलं। त्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल लावलेला आहे। हा निकाल कोर्टाच्या अधीन होता। कोर्टामध्ये बऱ्याच दिवसापासून केसेस चालू होत्या आणि कोर्टाने सांगितलं आता त्यानुसार हा निकाल लागलेला आहे। आता यामध्ये विशेष मुद्दे काय आहेत थोडक्यात बघा। महाराष्ट्रात टॉपर कोण आलाय तर महाराष्ट्रामध्ये बघा हे टोटल 278 नियुक्ती प्राधिकरण होतं आणि यामध्ये आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातील श्री कटुळे तन्मय तानाजी बैठक क्रमांक पण त्यांचा दिलेला आहे। हे राज्यातून प्रथम आलेले आहेत, काय राज्यातून प्रथम आलेले आहेत। त्यानंतर दुसरं आहे मागासवर्गीयांमधून, हे झाले ओपन मधून आलेले आहेत। मागासवर्गीयांमधून पुणे जिल्ह्यातले श्री किसवे किशोर चंद्रकांत हे प्रथम आलेले आहे। आणि महिला प्रवर्गातून महिलांमधून पहिल्या आल्या सांगलीच्या श्रीमती गावडे दुर्गा विजयराव, या तिन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। बाकीच्या विद्यार्थ्यांचं जे लिस्टमध्ये आलेत त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्यामध्ये आता प्राधिकरणांनी हा निकाल कसा चेक करावा, कारण 7000 जवळपास 7000 थोडे कमी एवढा निकाल लागलेला आहे आणि मग जास्त मार्क असूनही माझी निवड का नाही झाली, थोडक्यात आपण चेक करूया। बघा इकडे घेऊन जातो तुम्हाला मी।
हे एमपीएससीने लावलेला हा निकाल आहे. यामध्ये जवळपास आय थिंक सो 600-650 विद्यार्थ्यांच्या याच्यात नावच नाही. नाव म्हणजे इन द सेन्स ते जागा रिक्तच आहे, भरल्याच नाही गेल्या. आता का नाही भरल्या गेल्या ते थोडक्यात मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. आय थिंक सो 200 ते 200-250 काहीतरी आहेत जागा, त्या भरल्या नाही गेल्या. ओके, मी रिपीट करतो वाक्य माझं. सो तो आकडा मला आत्ता आठवत नाही, पण 200-250 पर्यंत आहे. दुसरं आता लक्षात घ्या की यामध्ये तुम्हाला प्रत्येक बघा मंत्रालय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट यांच्या ज्या जागा आहेत ना, वॅकन्सी आहे त्या पहिल्या भरल्या गेल्या. म्हणजे ते दाखवलं त्यांनी. बघा इथे इथे चेक केलं मी, हा पहिली लिस्ट आहे कॅन्डिडेटची. बघा ही लिस्ट आहे क्लर्क टायपिस्ट. यामध्ये किती जागा होत्या आणि किती भरल्या गेल्या, यामध्ये टोटल भरल्या गेल्या ह्या पदासाठी. बघा टोटल भरल्या गेल्या, तुम्ही खाली चेक करा, खाली चेक करा, 47 जागा, 47 जागा भरल्या गेल्या. बघा इथे कोणत्या डिपार्टमेंटसाठी, हे डिपार्टमेंट आहे मंत्रालय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. 47 जागा भरल्या गेल्या. आता यामध्ये तुम्ही ते बघू शकता काय असतं, कॅटेगरीनुसार जागा, कॅटेगरी, त्यांचे मार्क आणि रेकमेंडेशन रिमार्क आहे. रेकमेंडेशन रिमार्क आहे 4.1.1 ला रेकमेंड करण्यात आलंय. एसटी मधनं जनरल 3 नंबरचा रँक आहे. एसटी मधून जनरल 3 नंबरचा रँक आहे. बघा असे तुम्ही चेक करू शकता. जसं की इथे मी सुरुवातीला दाखवतो तुम्हाला, मी सुरुवातीला ओपन मधनं असणार आहे हा जो कॅन्डिडेट. बघा हा कॅन्डिडेट आहे रूपनवर किशोर पंढरीनाथ आहे. हा एनटीसी जनरल मधनं फर्स्ट आहे, ओबीसी जनरल मधून फर्स्ट आहे, एनटीडी जनरल मधनं फर्स्ट आहे. अशा पद्धतीने हे निकाल तुम्ही बघू शकता. बस सगळ्यांचे निकाल इथे लागलेले आहे. आता यामध्ये आता मी खाली घेतो दुसरा. सगळं चेक करत बसलात तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. बघा एक 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 चेक करत तुमचं नाव कुठे आहे, तर नेहमीप्रमाणे कंट्रोल F करून तुम्ही चेक करू शकता. बघा ओपन मधून जागा असेल तर काय असतं, ओपन जनरल फर्स्ट आहे, बरोबर. कॅटेगरी, मूळ कॅटेगरी काय त्याची एनटीडीची, पण सिलेक्शन कुठून झालंय, ओपन जनरल मधनं गेलेलं आहे फर्स्ट. तर तुम्हाला जर चेक करायचं तर काय करा, तुम्ही कंट्रोल F करू शकता ती PDF कम्प्युटरवरनं, किंवा ते सर्चिंगचा ऑप्शन होतो. या सर्चिंगच्या ऑप्शनमध्ये सपोज माझं नाव प्रकाश आहे, मी प्रकाश नाव सर्च करतो. प्रकाश नाव टाकलं मी, आणि किती प्रकाश नाव, टोटल प्रकाश नावाचे विद्यार्थी बघा तिथे दिसत आहे. टोटल अजून फिरतो चक्र 94 आहे ह्या लिस्टमध्ये. माझा तुमचं नाव प्रकाशने सर्च होणार आणि मग पूर्ण नाव का, सपोज मी टाकतोय पवार, माझं आडनाव आहे पवार, प्रकाश पवार, सर्च करतोय मी, नाही होते. म्हणजे एकच नाव इथे सर्च होणार आहे. मी इथे काढून टाकतो पवार प्रकाश करतो मी. बघा पवार प्रकाश होतंय सर्च. यस, 2 नाव आहे. आता बघा आडनाव, पहिले आडनाव आहेत सगळ्यांचीच आडनाव पहिले असतात. म्हणजे पवार प्रकाश नाव सर्च करत 2 नाव आहे. मग मी इथे चेक करतो की पहिलं पवार प्रकाश मी इथे चेक केला, हा पहिला आहे बघा इथे, त्याच्यावरती ग्रीन कलर आहे पवार प्रकाश बलसाव, पण मी हा नाही आहे, माझ्या वडिलांचं नाव वेगळं आहे. मग मी चेक केलं परत दुसरा पवार प्रकाश शिवराम, हे बरोबर आहे, बरोबर. म्हणजे असं तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव, कारण ही प्रत्येक लिस्ट ना तुम्हाला खूप मोठी लिस्ट आहे. सो कंट्रोल F करून डायरेक्ट तुम्ही इथे टाकून सर्च करा, किंवा सर्च ऑप्शन असतो त्यामध्ये जाऊन तुमचं नाव टाका, आडनाव सुरुवातीला टाका, असं तुम्ही सर्च करू शकता. तुमच्या मित्राचं कोणाचंही असेल सर्च करू शकता. अशा पद्धतीने ही लिस्ट तुम्ही जर चेक केली तर लिस्ट बरीच मोठी आहे. मी तुम्हाला डायरेक्ट खाली घेऊन जातो. पेजेस बघितले तर 872 पेजेस आहे. किती, 872 पेजेस आहे. एवढे 872 पेजेस चेक करणं जरा अवघडच आहे, नाही का. सो तुमचं नाव व्यवस्थित चेक करा आणि कमेंटमध्ये कळवा, मला तुमचा रिझल्ट कळवा. ओके, रिझल्ट नक्की कळवा, आम्हाला आनंद होईल तुमचा रिझल्ट बघून. सो आता इथे त्यांनी कट ऑफ पण दिलाय पोस्ट नुसार. बघा इथे मी जस्ट लास्ट पेजवरती आलोय, मी इथे घेऊन तुम्हाला. बघा हे ऍडव्हर्टाइजमेंट नुसार तुम्हाला व्हॅकंट पोस्ट त्यांनी सांगितलं. बघा जसं की ही पोस्ट आहे ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी पुणे. यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नुसार 7 पोस्ट होत्या, बरोबर आहे. त्यानंतर पोस्ट अलोकेट पण 7 आहे, व्हॅकंट पोस्ट मात्र 1 पण नाही. म्हणजे यामध्ये तुम्ही चेक करू शकता की यामध्ये व्हॅकंट पोस्ट राहिल्यात का कोणाच्या, ते पण दिलेलं आहे. जवळपास बघा 200-250 पोस्ट काहीतरी आहेत त्या व्हॅकंट राहिल्या. जसं की इथे व्हॅकंट आहे बघा एक पोस्ट, कोणती आहे, हे आहे ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी कोकण डिव्हिजन मध्ये. बघा टोटल ऍड 6ची होती, 5च भरल्या गेला, 1 जागा व्हॅकंट आहे. कोणती व्हॅकंट आहे ती, तर ओपन जनरलची जागा व्हॅकंट आहे. आता इथे विद्यार्थी मिळालाच नसेल किंवा काय कारण आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी डिटेल माहिती घेऊन सांगतो. अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी व्हॅकंट आहेत. ह्या व्हॅकंट का ठेवला, एवढी जागा होत्या, एवढे मुलं होते, पण व्हॅकंट राहिलेली आहे. ओके, 0
मी चेक करतो बघा, इथे व्हॅकंट एक राहिलेली आहे, जागा एकच होती आणि व्हॅकंट पण एकच आहे, डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियम मुंबई रिजन. आता याची कारणं वेगवेगळी. त्यातलं पहिलं मेन कारण हे असू शकतं की या डिपार्टमेंटला कुणी काय म्हणूया आपण तुम्ही पसंतीक्रम दिला नसेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बऱ्याच जणांचे प्राधिकरण आहे त्यांनी निवडलेच नव्हते, ज्यांनी निवडले त्यांचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालंय. बऱ्याच विद्यार्थी, ती केस पण तीच चालू होते ना, प्राधिकरण निवडलंच नाही त्यांनी फॉर्म भरताना, मग त्यांना अडचण आहे. त्यांना मार्क चांगले असून सुद्धा इथे पोस्ट व्हॅकंट राहते पण त्यांना मिळत नाहीये. माझा मुद्दा लक्षात येतोय, पोस्ट व्हॅकंट राहते, तो इलिजिबल आहे, पण फॉर्म भरताना गलतीने म्हणा किंवा त्यांची चूकच झाली होती की त्यांनी प्राधिकरण निवडले नव्हते, म्हणून ही जागा व्हॅकंट आहे. म्हणजे तुम्ही निवडली नाही याचा अर्थ त्यांनी असा लावला की तुम्हाला ह्या डिपार्टमेंटला काम करायची इच्छा नाहीये. मुळात इच्छा आहे पण यांनी अशी गडबड झालेली, म्हणजे याच्यावर केस चालू होते, याच्यावर जास्त मी बोलत नाही. याच्यावरती भरपूर मुद्दे असे आहेत बघा, पुढचा व्हिडिओ मी याच्यावरती अनालिसिस करून घेतो तुम्हाला. बघा इथे एक व्हॅकंट आहे, कोणाची व्हॅकंट आहे ही पोस्ट? त्यांनी दिलेलं तर काहीच नाही, व्हॅकंट पोस्ट सांगितली फक्त, पण कुणाची माहीत नाही ती. इथे वरती दिलेली बघा, ही व्हॅकंट पोस्ट आहे, एक्स सर्व्हिसमॅनची ST डिपार्टमेंटमधनं, म्हणजे शेड्यूल ट्राईबमधनं. इथे पण एक व्हॅकंट आहे बघा. अशा पद्धतीने ही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्हॅकंट पोस्ट बघायला मिळतील. आता 278 हे प्राधिकरण आहे, प्रत्येक प्राधिकरण आपल्याला दाखवणं शक्य नाही, पण तुम्ही इथे असं बघत गेलं तुमच्या लक्षात येईल की हे व्हॅकंट पोस्ट पण त्यांनी इथे दाखवलेल्या आहेत. ओके, असे भरपूर पेजेस आहेत, तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटला दिलं होतं तुमचं पसंतीक्रम, त्या डिपार्टमेंटमध्ये किती व्हॅकंट राहिल्यात तुम्ही जस्ट व्हेरीफाय करू शकता, चेक करू शकता. आता बघा एवढे पद आहेत इथे, इतके सारे आहेत इथे, सगळं पोस्ट व्हॅकंट किती त्याचीच लिस्ट चालू आहे. 700 पेजेस झाले जवळपास, याच्यावरती पोस्ट व्हॅकंट बद्दलच पोस्ट येत आहे, म्हणजे इतकं मोठी ही लिस्ट आहे, पाहायला बराचसा वेळ लागेल तुम्हाला. सो तुमचं नाव जे आहे ते सर्चिंग करताना मी सांगितल्या पद्धतीने सर्च करू शकता तुम्ही. मी फक्त जस्ट वरती बघतोय की तुम्हाला दाखवण्यासाठी. इथपर्यंत आहोत बघा, ही लिस्ट इथपर्यंत आहे, 538 540 पेजेस पर्यंत लिस्ट आहे तुमची. ओके, 545 550 पर्यंत कदाचित तुमची लिस्ट आहे. आणि याच्या खाली त्यांनी व्हॅकंट लावलेली बघा इथे, 575 74 72 70 जवळपास इथपर्यंत आहे, म्हणजे 570 575च्या दरम्यान इथे आहे. 565 पर्यंत लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता हे सगळे. ओके, आता अशा पद्धतीने त्याने लिस्ट लावलेली आहे. आता यात मुद्दे काय माहितीये का, जास्त मार्क असून माझी निवड नाहीये, प्राधिकरणाला तुम्हाला चान्स न दिल्यामुळे माझी निवड नसावी का, तो पण एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, काही मुलांनी अजूनही जे वेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झाले असेल ते साहजिक इथे येणार नाही, ते आता त्यांच्या जागा व्हॅकंट राहतील परत, म्हणजे अजून जागा ॲड होतील त्याच्यामध्ये. व्हॅकंट तर जागा आहेच पण अजून व्हॅकंट होऊ शकतात. चौथा मुद्दा, त्याने प्रतीक्षा यादी लावलेलीच नाहीये. मला मी घेऊन जातो आता मुद्द्याकडे. बघा पुढील प्रोसेस काय असणार आहे DVची, तर DV असणार तुमचा, त्यांनी सांगितलं हा मुद्दा 4 नंबरचा आहे. यात त्यांनी सांगितलं की सर्व उमेदवारांच्या ज्या शिफारशी आत्ता केलेल्या आहेत, या काय नियुक्तीच्या वेळी त्यांनी पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहणार आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट पण लागणार आहे. मग आता कोणते डॉक्युमेंट लागणार आहे? नो डाऊट याला 1.5-2 वर्ष झाली या प्रोसेसला फॉर्म भरून. सो आता डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का, ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. डॉक्युमेंटचे काही अडचण असेल कमेंटमध्ये टाका. पुढचा व्हिडिओ माझा डॉक्युमेंटचाच असणार आहे, त्याच्यावरती डिटेल स्टडी करून तुम्हाला डॉक्युमेंटचं पण डिटेल्स सांगतो मी तुम्हाला. आणि तुम्हाला मागाशी बोलल्याप्रमाणे व्हॅकंट राहिलेल्या जागांचं काय, न आलेल्या विद्यार्थ्यांचं काय, गैरहजर किंवा DVमधनं बाहेर पडलेले किंवा डॉक्युमेंट नसलेल्या विद्यार्थ्यांचं काय, हे पण मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगतो डिटेलमध्ये. सो जे पण खेळाडू असेल अनाथ दिव्यांग त्यांचे प्रमाणपत्र चेक केले जातील असं त्यांनी इथे मेन्शन केलं. त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. गुणांची पडताळणी पुन्हा करायची. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मला मार्क चांगले होते, सो प्राधान्यक्रमानुसार मला पहिला पसंतीक्रम द्यायला पाहिजे होता पण दिला नाहीये, माझे मार्क त्यांनी कमी दाखवले असं वाटत असेल तर तुमच्या प्रोफाईलवरती ते काय करताय, उत्तर पत्रिकेची पडताळणी करायची असेल तर तुमच्यावर गुणपत्रक प्रोफाईल पाठवल्या, जेव्हा पाठवणार म्हणजे आज उद्यामध्ये तुमच्याकडे गुणपत्रक प्रोफाईलला पाठवणार मेन्स, ते पाठवल्यानंतर 10 दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक आहे. त्याच्या अगेन्स्ट ते चेक करून परत तुम्हाला रिपोर्ट देतील. ओके, सो अशा पद्धतीने काही मुद्दे मी जे याच्यात बोललो ते पुढच्या व्हिडिओत मी दाखवेल. अजून तुम्हाला काही मुद्दे वाटत असतील कमेंटमध्ये नक्की टाका, त्याच्यावरती मी अनालिसिस करून पुढचा व्हिडिओ घेतो. आणि इग्नाइट अकॅडमीचे भरपूर सारे दर्जेदार कोर्सेस आहेत, तुम्हाला जर अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करा. कारण अपकमिंग जे जाहिरात आहे, जे मुलांचे रिझल्ट राहिले असेल त्यांनी घाबरायचं नाही.
अपकमिंग जाहिराती भरपूर आहेत. सरळ सेवेच्या 75,000 जागा भरण्यासंदर्भात नुकतंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनाउन्समेंट केली आहे. सो त्यासाठी तुम्ही तयार राहा. तुमचा अभ्यास वाया जाणार नाहीये. हा अभ्यास पुढील एक्झामसाठी नक्कीच उपयोगात येऊ शकतो. त्याची तयारी तुम्ही चालू ठेवा. किंवा गट ब गटकची जाहिरात आता अपकमिंग आहे, तयारी करा. कुठे चुकलं, कुठे राहिलं, कुठे कमी पडलो त्याचं ॲनालिसिस करा आणि त्याच्यावरती काम करत राहा. आणि तुम्हाला मार्गदर्शनासाठी इग्नाइट अकॅडमीचे बॅचेस पण अवेलेबल आहे. जिथे तुम्हाला योग्य वाटतं त्या ठिकाणी मार्गदर्शन नक्की घ्या. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली आमचा हेल्पलाईन नंबर आहे, त्यांना कॉल करत राहा. बाकी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळा लिंक दिलेला आहे, एकदा चेक करून घ्या. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी प्रश्न कमेंटमध्ये टाका. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.